नमस्कार, जयाज किचन मध्ये आपले मनापासून स्वागत। मखाण्याची खीर बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी एक पूर्वतयारी करून घ्यायची। 10 ते 12 बदाम आणि 1 चमचाभर खसखस आपल्याला रात्रीच पाण्यामध्ये भिजत ठेवायचे। काय होतं, बदाम भिजल्यामुळे त्यातील उष्णता ही कमी होते, त्यामुळे रात्री बदाम भिजत घालायचे। आणि जर तुम्ही विसरला बदाम आणि खसखस भिजत घालायचे तर काय करायचं, गरम पाणी करायचं आणि अर्धा तासभर हे दोन्ही आपल्याला भिजत ठेवायचे। आता इथे बघा, मी सर्व बदाम सोलून घेतले आणि दोन्हीतलं पाणी पण निथळून काढले। आता आपल्याला ह्याची पेस्ट करून घ्यायची। बदाम आणि खसखस मी मिक्सर मध्ये अशी फिरवून बारीक पेस्ट करून घेतले। सुरुवातीला थोडंसं फिरवून घ्यायचं बदाम आणि खसखस आणि नंतर त्याच्यामध्ये 2 ते 4 चमचे दूध घालून अशी पेस्ट करून घ्यायची। आता आपण मखाने थोडेसे तुपावर भाजून घेऊया। 1 चमचाभर तूप घेतले इथे मी। ते तूप थोडंसं गरम झाले, आता आपण मखाने छान भाजून घेऊया। तर मखाने भाजताना आपल्याला छान क्रंची होईपर्यंत चांगलं मंद गॅसवर भाजून घ्यायचे। स्त्रियांमध्ये अंगावरून पांढरे जाणे हा जो आजार आहे त्याच्यामध्ये हा मखाना उपयुक्त आहे, औषधी आहे, म्हणून याचे सेवन अशा स्त्रियांनी जरूर करावे। प्रेग्नंट स्त्रियांनी देखील जरूर याचा वापर करावा। हे बल देणारे आहे, त्यामुळे लहान मुलांपासून अबाल वृद्धांपर्यंत सर्वांनाच चालते। लहान मुलांना वाढीच्या वयामध्ये दिले तर हे उत्कृष्ट खाऊ म्हणून त्यांना फार आवडते। मखाने छान क्रंची होईपर्यंत आपण भाजून घेतले। आता ते प्लेट मध्ये काढून घेऊयात। आता कढईमध्ये पुन्हा मी 2 चमचे तूप घालून घेते। आता हे तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचे। आता तूप चांगलं गरम झाले, त्याच्यामध्ये मी पाऊण वाटी दलिया घेतलाय। आता हा दलिया आपल्याला तुपामध्ये चांगला भाजून घ्यायचे। तूप चांगलं गरम केल्यामुळे दलिया छान फुलतो आणि पटकन भाजला जातो। आता हा दलिया आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। हा दलिया म्हणजे गव्हापासून बनवलेला रवा असतो, असं जाडसर। हा कोणत्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला सहज मिळू शकेल। आता त्याला आपल्याला छान त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे। त्याचा कलर असा सफेद असा झाला पाहिजे आणि हे छान फुलले सुद्धा पाहिजेत। आता आपला हा दलिया छान भाजून झालाय। दलियाचे सुद्धा खूप सारे औषधी गुणधर्म आहेत। आता त्याच्यामध्ये आपण दूध घालून घेऊया। मी ते 4 वाट्या दूध घालणार आहे। तुम्हाला जर दलिया पातळ हवा असेल तर तुम्ही जास्त दूध घालू शकता अजून, आणि जर तुम्हाला घट्ट हवा असेल दलिया तर तुम्ही दुधाचं प्रमाण थोडं कमी करायचं। आता इथे मी 4 वाट्या दूध घेणार आहे। आता या खिरीला छान स्वाद येण्यासाठी मी दालचिनीचे 2-3 तुकडे असे टाकून घेणार आहे। आता आपल्याला हा दलिया छान शिजवून घ्यायचा आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला हे हलवायचे, कारण दलिया खाली लागू शकतो। आता आपण ह्या दलियाला छान शिजवून घेऊयात। आता इथे बघा, दलिया थोडासा शिजत आलेला आहे। तर आपण ह्या स्टेजला आता त्याच्यामध्ये ही खसखस आणि बदामाची जी पेस्ट केलेली आहे ती घालून घेऊया। आता हा दलिया मी 7 ते 8 मिनिटं असं सतत ढवळत शिजवून घेतलेला आहे। तर हा दलिया शिजलाय का नाही बघण्यासाठी काय करायचं, थोडंसं यातून दलिया थोडासा घ्यायचा आणि तो दाताखाली चावून बघायचा। छान मऊसर शिजला ना दलिया की मग त्याच्यामध्ये आपल्याला इथे साखर घालायची आहे। हा दलिया तर छान मऊ शिजलेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी साखर घेणार आहे। ती धागेवाली खडी साखर आहे, ही बघा अशा स्वरूपात असते ती। ह्याच्यामध्ये असा धागा असतो, तर ही खडी साखर मी धागा काढून घेतली आणि थोडीशी कुटून घेतलेली आहे। आणि ही खडी साखर मी पाऊण वाटी घेतलेली आहे। आता तुम्हाला जसं गोड आवडतं त्याप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण घेऊ शकता। आणि जर तुमच्याकडे ही खडी साखर नसेल तर त्याऐवजी तुम्ही साखर किंवा गुळाचा वापर केला तरीही चालेल।
तर ही खडी साखर आपण छान विरघळून घेऊया। आता ह्या खिरीमध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकली आहे, आपण ती हलवून घेऊया। आता आपल्याला सर्वात शेवटी हे मखाने घालून घ्यायचे। हे मखाने बघा किती क्रंची असे मस्त भाजलेत, असे क्रंची झाले पाहिजेत मखाने। आता आपण ह्याच्यामध्ये खिरीमध्ये मखाने घालून घेऊया। हे शेवटीच घालायचे मखाने, कारण आपल्याला हे खीर खाताना क्रंची लागले पाहिजेत। आता इथे एक उकळी आली की लगेच गॅस बंद करायचे, नाहीतर मखाने मऊ होतील। तर इथे बघा छान एक उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बंद करूया। आता ही आपली स्वादिष्ट, हेल्दी आणि पौष्टिक खीर तयार झाली आहे।